हा जर स्पीड तेव्हा पण लागला असता तर कदाचित आज हा पॉडकास्ट वेगळा असता. ते माझ्या आयुष्यातली लॉटरी म्हणेन मी. काही काही नाटकात तर अगदी 2 पुढे होऊन बंद पडली. ओके, सांगितलं मी की मी ट्रॉफीनं मला जड झाली आहे. मला ना आज परफॉर्मन्स मला चांगला नव्हता, अजिबात नव्हता आणि मी ढसाढसा रडलो अरे त्यांच्यासमोर. बापरे. ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आजा रे. मला असं वाटतं की माणूस नाटक नाही करू शकत. काळानुसार कला बदललीच पाहिजे, कारण बरोबर. कला ही शेवटी समाजाचं एक आरसा असतो. हो. नाटक हे आता फक्त रिहर्सल पुरती तालमीच्या हॉलमध्ये राहिलं नाही. तुम्हाला आता तुमच्या मागे एक भक्कम टीम असावी लागते जी तुमचं नाटकाचा प्रसार करते. तर आज आपल्या भेटीला आलेत आपल्या पॉडकास्ट मध्ये श्री सुदर्शन पाटील. सुदर्शन सर, वेलकम. नमस्कार, थँक्यू. मुळात एक माझा खूप चांगला मित्र आणि मी तुला पाहिलेलं आहे, तू ज्या काही ऍक्टिव्हिटीज करतोस ते मी आत्ताही पाहते. त्यामुळे पॉडकास्टचा विचार जेव्हा पहिल्यांदा डोक्यात आला तेव्हा माझ्या डोक्यात पहिलं नाव जर कोणाचं आलं असेल तर ते सुदर्शन पाटील यांचं. थँक्यू. तर आज तो योग आलेला आहे, इथे तुम्ही आलात आणि आज आपण गप्पा मारणार आहोत. तर आपण खूप वर्षांपासून एकमेकांना ओळखतो म्हणून मला माहितीये, पण प्रेक्षकांसाठी मला नक्कीच तुला विचारावं असं वाटेल की कुठून सुरुवात झाली नाटकाची? मुळात मी कोकणातला आहे आणि कोकणातल्या मातीतच एक कलेचा एक गंध दडलेला आहे. माझ्या घरी खूप चांगलं वातावरण आहे, कलात्मक वातावरण आहे. माझे वडील नाटकात कामं करायचे अरे वा. आणि रायगडाला जेव्हा जाग येते किंवा जाणता राजा या सगळ्या नाटकांमध्ये वडिलांनी शिवाजीची भूमिका केलेली आहे. काय म्हणतोस? हो. आणि आई खूप चांगलं गायची माझी. माझ्या घरी लहानपणापासून हार्मोनियम आणि या सगळ्या वाद्य पण आहेत. तरी तुझा आवाज थँक्यू. तर त्याच्यामुळे गावामध्ये जत्रेमध्ये नाटकं करायचो आम्ही. कोकणामध्ये कसं असतं की जत्रेमध्ये रामनवमीला संपूर्ण गाव नाटक करतं आणि गाव दशावतार गाव हे स्टेज असतं. बरोबर. त्याच्यामुळे त्या वानरसेनामध्ये लहानपणी मी काम केलेलं आहे आणि मग ती आवड मग पाजरत गेली आणि पुढे मग कॉलेजला आल्यानंतर मग ऑफकोर्स मितीचार जेव्हा भेटली किंवा जेव्हा रवींद्र लाखे हे आयुष्यात आले तेव्हा मग त्या आवडीचं रूपांतर पॅशन मध्ये झालं आणि मग ते ध्यासात कन्वर्ट झालं आणि त्याला एक दिशा मिळाली. मितीचार आणि रवींद्र लाखे सरांबद्दल तर आपण बोलूच नक्कीच. येस. पण मितीचार मला वाटतं आयुष्यात खूप उशिरा आलं असेल कदाचित. पण त्या आधी जसं तू म्हणालास की उपजत असल्यामुळे जे काही तुम्ही लहानपणी सुरू केलं सर, पोपटपंची जी काही सुरू केली की पोपटाचा कुठला तरी एक रोल तुम्ही केला होता तसं आम्ही ऐकलंय. खूप चांगला रिसर्च आहे तुमचा. कांदिवलीला मी होतो पूर्वी आणि तिकडे मी महानगरपालिका शाळांमध्ये शिकलेला आहे. तर जेव्हा आजही राज्यनाट्य होते तर तेव्हा बालनाट्य तेव्हाही व्हायचं आणि तेव्हा मूकनाट्य केलं होतं मानवता धर्म नावाचं आणि त्यात मी पोपटिणीचा मुलगा लहान पोपट असं ते काम केलं होतं. त्यापूर्वी ही कथाकथन व्हायचं. संस्कृत कथाकथन मी केलेलं आहे लहानपणी. नारीनं अबला अपी तू सबला दुसरीला असताना. आणि मग त्या कथेवरून माझं कास्टिंग झालं. म्हणजे कथाकथन यावरून मूकनाट्यात माझं कास्टिंग झालं. ही एक वेगळी पॅरडी आहे. आणि मग तिथून मग नाटकाचं म्हणजे स्पर्धांचं युग सुरू झालं आणि त्यानंतर मग ते कॉलेजला येऊन मग ते कंटिन्यू झालं. बर. मग कॉलेजमध्ये आपण आलो. हा. त्यानंतर कॉलेजमध्ये एक मित्र भेटला. किरण जळगावकर, माझ्या आयुष्यातला माझा पहिला दिग्दर्शक. पहिला दिग्दर्शक आणि नाटक सिरियस नाटकाकडे घेऊन जाणारा किंवा प्रायोगिक बरोबर नाटकांकडे घेऊन जाणारा असं म्हणेन. मग तिथून पुढे मितीचार. तर आम्हाला तो प्रवास एक ऐकायला आवडेल. आणि मितीचार काय आहे म्हणजे जर सांगता आलं की कल्याणमध्ये खूप मोठं नाव होतं, बरोबर, एक ब्रँड म्हणता येईल आपल्याला मितीचार. तर मितीचार मधली एंट्री कशी झाली? किरण भेटला ऑफकोर्स. कॉलेजमध्येही तो होता आणि एरियामधलाच मित्र होता आणि त्याच्या बरोबर म्हणून आम्ही नाटक बघायला जायचो. आणि मग किरणमुळे खरं तर किरण बरोबर फक्त जाणं हे पहिलं सुरू झालं. बरोबर. आणि मग आमची मितीचार आणि बिर्ला कॉलेजमधली ऍक्टिव्हिटी ही सायमल्टेनियसली सुरू होती. आणि मग त्याच्यामुळे मग किरण हा माझ्या आयुष्यातला पहिला काय म्हणता येईल की एक विचारवंत मित्र ज्याला म्हणतो आपण तसाही आणि दिग्दर्शक आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये किरण आणि फार त्याचं मोठं स्थान आहे. आणि मग त्याने मितीचार मध्ये आणलं. तिथे मग रवींद्र लाखे भेटले
आणि मग नाटक हे सिरियसली करता येऊ शकतं किंवा बरोबर. किंबहुना नाटक ही सिरियसली करण्याचीच गोष्ट आहे. हम्म. ते तिथे ठळक झालं. बरोबर. आणि त्यानंतर मग बिर्ला कॉलेज वाया मितीचार आणि मग हाऊस वाया पॅशन किंवा प्रायोगिक रंगभूमी बरोबर. तिकडे सुरू झाली. आणि त्यानंतर खरं आयुष्याने वाचन आयुष्यात येण्यामागेही मितीचारचा थॉट आहे किंवा मग जी थॉट प्रोसेस बनलेली आहे त्यामध्ये रवींद्र लाखे आणि मितीचारची प्रोसेस याचा फार मोठा प्रभाव आजही आहे. हो, प्रश्नच नाही. हम्म. तर सवाईचा दिग्दर्शक, विजेता दिग्दर्शक म्हणून खूप कमी वयामध्ये तू वलय कमवलंस. बरोबर. काय सांगशील सवाईच्या एक्सपिरियन्स बद्दल? सवाईचा यंगेस्ट दिग्दर्शक म्हणायला हरकत नाही. बरोबर. इट्स अ टीम वर्क. म्हणजे आता हे Of फारच course. महेंद्र धोनीने फारच ते वाक्य बुळबुळीत केले. इट्स अ टीम वर्क बट इट्स ऍक्च्युअल टीम वर्क आहे ते आहे. प्रश्नच म्हणजे नाही. सवाईचं काय झालं की आम्ही सगळे नवोदित कलाकार पॅशनने असे सगळे. हारलेलं. ललित प्रभाकर आजचा आघाडीचा नट हो, हो. त्याच्यामध्ये होता. अगदीच. स्वप्नील चव्हाण आजकालचा आघाडीचा लेखक लेखक त्याच्यामध्ये होता. बरीच आमची मोठी टीम होती आणि त्या टीमने केलेलं पहिलं पॅशनेटली प्रोडक्शन म्हणजे तुम्ही इत्यादी. त्याच्यामुळे त्याची एनर्जीच वेगळी होती. तू मी तो इत्यादी. मी इत्यादी. हा. आणि त्याच्यामुळे त्या एकांकिकेचं यश हे आमच्या थॉट प्रोसेसचं यश आहे हम्म. किंवा मितीचार बाबांनी जे आमच्यामध्ये पेरलं त्याचं ते यश बरोबर. मी म्हणेल. आणि एक लाईक माइंडेड पीपल जेव्हा एकत्र काम करतात हम्म. तेव्हा काय होऊ शकतं ते तुम्ही इत्यादी आहे. हो, आणि हो. त्यावेळेस आम्हाला जे जजेस लाभले ते पण तितकंच महत्वाचे होते. बरोबर. चंद्रकांत कुलकर्णी, लीना भागवत यांनी ते नाटक उचलून घेतलं आणि ते नाटक सवाईला जेवढं नावरूपाला आलं त्याच्याहून सवाई नंतर जे काही त्या नाटकाचं झालं ते फार हम्म. महत्वाचं आहे. त्या नाटकाला जे शोज मिळाले, बरोबर. आम्ही त्याचे शोज साहित्य संमेलनामध्ये, नाट्य संमेलनामध्ये केले. अच्छा. अजय आंबेकर तेव्हाचे IAS होते हम्म. सांस्कृतिक कमिटीचे, तर त्यांनी ते नाटक उचलून धरलं. आणि मग अनेकच आम्ही शोज त्याचे केले, महोत्सव केले. त्यामुळे ते टीमवर्क आहे आणि ते लाईक माइंडेड पीपल एकत्र आल्यावरती काय होऊ शकतं त्याचं चांगलं उदाहरण तुम्ही इत्यादी आहे. प्रायोगिक नाटक. प्रायोगिक नाटक. बरोबर. मग दिग्दर्शनामध्ये सवाई दिग्दर्शक. मग झी गौरवचं ऍक्टिंगचं जे काही प्राइज मिळालं आपल्याला, तर ते आधीची गोष्ट आहे की नंतरची? ती आधीची गोष्ट आहे. ओके. खूप आधीची गोष्ट आहे. मला असं वाटतं एक 4-5 वर्ष आधी, सवाईच्या आधी झी गौरव अभिनयाचं Yes. बक्षीस मिळालं. ते माझ्या आयुष्यातली लॉटरी म्हणेन मी. ओह. कारण तेव्हा मला काहीच कळत नव्हतं अभिनय म्हणजे काय किंवा FY ला मी होतो. हम्म. आणि त्याच्या आधी फार काही दांडगा अनुभव आहे किंवा फार काही मोठी एक वैचारिक बैठक आहे असं काही नाहीये. हम्म. ती लागलेली लॉटरी होती. ती लॉटरी कदाचित विलास सारंग या नावाची लागली असेल हम्म. किंवा मग रवींद्र लाखे मितीचारला तेव्हा वलय होतं त्याची एक लॉटरी लागली असेल किंवा मग तेव्हा असेल स्पार्क माझ्यामध्ये की ती लागली. म्हणजे चांगला अनुभव तुम्हाला सांगतो मी की हा. जेव्हा ठाण्याचं मला बेस्ट ऍक्टिंगचं प्राइज मिळालं, 8 विभागामध्ये ती व्हायची. बरोबर. चालते. हा. आणि मग पहिला परफॉर्मन्स जो होता तालीम फेरीचा तो फार चांगला झाला आमचा, म्हणजे प्राथमिक फेरीचा. आणि फायनलचा जो प्रयोग होता ज्यात मला ऍक्टिंगचं प्राइज मिळालं, हा. मला चांगलं आठवतंय की तेव्हा प्राइज अनाऊन्स झालं आणि ट्रॉफी घेऊन मी पहिलं बाबाकडे धावलो, ओके. लाखे सरांकडे धावलो आणि त्यांना सांगितलंय मी की मी ट्रॉफी ना मला जड झाली आहे, मला ना आज परफॉर्मन्स मला चांगला नव्हता, अजिबात नव्हता. आणि मी ढसाढसा रडलो अरे त्यांच्यासमोर. बापरे. आणि बाबाने मला कोपऱ्यात घेतलं आणि मला म्हटलं की ही जे तुला वाटते ना हे प्राइज आहे. हा. ऍक्च्युअली मी तेच म्हणणार होते की हा. हे वाटणं कुठेतरी राहिलं पाहिजे की एक्झॅक्टली. हा. आणि ते माझ्या वाक्य माझ्या असं ते स्क्रू टाईट झाले ना की म्हटलं की हे आपल्याला आयुष्यावर टिकवायचंय. बरोबर. म्हणजे बाबाचं जे एक वाक्य की बनचुकीपणा नाही आला पाहिजे, एक्झॅक्टली. हा. तो त्या आता ते फिलिंग मुळे. बरोबर. आता ते किती बरोबर. जमतंय मला माहित नाही आजही, हा. पण मला असं वाटतं की ते टिकलं पाहिजे आणि जमलं पाहिजे. आता तू बोलताना असं म्हणालास की मी FY लाच होतो आणि मला काही कळत नव्हतं वगैरे, पण तसं बघायला गेलं की तुझ्या आयुष्यातल्या ज्या ज्या अचीव्हमेंट्स आहेत त्या मनाने खूप कमी आयुष्यामध्ये, कमी वयामध्ये हा. तू बरोबर गाठल्यास. बरोबर बरोबर. बरोबर. जसं महाराष्ट्रातल्या यंग डिरेक्टर्स, 6 यंग डिरेक्टर्स पैकी तू 8 8 डिरेक्टर्स पैकी तू एक होतास. ती बाकीची नावं जरा सांगशील का? बाकीचे नावं सगळे आज मोठी नावं आहेत. हो, अद्वैत हो, दादरकर असतील, चिन्मय मांडलेकर, मृणाली देशपांडे किंवा अजून हर्षल उखंडे, अलोक राजवाडे, अशी फार मोठी मोठी नावं. इरावती कर्णिक. येस. बरोबर. आणि ती नावं चिन्मय होती. मांडलेकर पण मला वाटतं. चिन्मय मांडलेकर त्यावेळेस होते. बरोबर. आता ही Yes. सगळी नावं मला पटापटा सांगता येतात कारण त्यांच्या नावाभोवती वलय आहे. वलय आहे. एक्झॅक्टली. मग एवढ्या कमी वयामध्ये इतकं छान सगळं काही कमवल्यानंतर, इतके म्हणजे ऍक्टिंगचं, डिरेक्शनचं, सवाईचा दिग्दर्शक, झी गौरवचा बेस्ट ऍक्टर आणि यंग डिरेक्टर्स पैकी एक,
मग ते नंतर व्यावसायिक गणित का नाही जमलं, की प्रायोगिकला स्टिक राहायचं आणि व्यावसायिककडे यायचं नाही, असं काही ठरलं होतं की संधीचा अभाव होता? हा एक वेळ होतं, एक कम्प्लिटली वेळ होतं की नाटक हा फक्त ध्यास म्हणूनच ठेवायचं किंवा नाटक हे रिसर्च म्हणूनच बघायचं. खरं तर तो प्रश्न तुम्ही मला आज विचाराल किंवा आज माझ्या विद्यार्थ्यांना सांगत नाही मी. कारण आज कम्प्लिटली जग बदलले, नाटक बदलले, ऑडियन्स बदलले, दृष्टिकोन बदलले किंवा पर्पज बदलले नाटक करण्याचं मुळात. पण तेव्हा ते एक वेळ होतं, एक ध्यास होता की नाटकाचं व्यवसाय करायचा नाही, नाटकातून पैसा कमवायचा नाही, नाटक हे केवळ चळवळ म्हणूनच बघायचं, प्रसार म्हणूनच लष्करच्या बघायचं. भाकरेच थापल्यासारखं की एक्झॅक्टली, प्रयोग करायचे तर बरोबर खिशातलेच पैसे घालायचे बरोबर वगैरे. बरोबर. म्हणजे लष्करातल्या भाकरं थोडं निगेटिव्ह झालं, हा, पण लाईक त्याचा प्रसार करायचा बरोबर. की आपल्याला जे हवं आहे ते लोकांना दाखवायचं आणि ते आपल्याच स्टाईलने दाखवायचं. बरोबर. हे डोक्यामध्ये इतकं शार्प भिनलं होतं, त्याच्यामुळे हा कधी विचारच नाही आला की म्हणजे माझ्या बरोबरचे लोक काय करतात. म्हणजे आता तुझी नावं घेतलीस, जेव्हा मला सवाई दिग्दर्शनाचं प्राइज मिळालं मला, तेव्हा माझ्या अपोजिटला आलोक राजवाडेची एकांकिका होती, 2 सूर किंवा तर त्यांना मिळालं नाही आणि आम्हाला मिळालं, बरोबर. पण आलोक राजवाडेने त्या संधीचं काय केलं बरोबर आणि मी काय केलं, हा, तर याच्यातला डिफरन्स हाच आहे की थॉट प्रोसेस आहे की बरोबर. त्याला क्लिअर असणार की त्याला काय करायचं आहे आणि मला त्यावेळी क्लिअर होतं की मला काय करायचं आहे. तर तुझ्या दृष्टीने कदाचित जे तू नेहमी म्हणतोस की नाटक ही चळवळ आहे. एक्झॅक्टली, बरोबर. आजची गणितं वेगळी आहेत, पण हे पण मान्य केलं पाहिजे. इतकी वर्ष झाली तू सलग प्रायोगिक थिएटर करतो आहेस, बरोबर. तर व्यावसायिककडे तू नाही गेलास. मग हे इतकी वर्ष प्रायोगिक सलग केल्यानंतर एक विद्यार्थी दशक सुरू केलं आणि आता तू एका कॉलेजमध्ये शिकवतो आहेस, तुझी स्वतःची संस्था सुद्धा आहे, त्याही बद्दल आपण बोलू. पण सलग प्रायोगिक नाटक केल्यानंतर तुझा प्रायोगिक नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय का? म्हणजे काही फरक तुला जाणवतो का? हो, फरक जाणवतो. म्हणजे काळ बदलतो आणि त्या काळानुसार कला बदललीच पाहिजे, कारण बरोबर. कला ही शेवटी समाजाचं एक आरसा असतो, रिफ्लेक्शन. बरोबर. त्याच्यामुळे जसं समाज बदलतो तसं कला बदलली पाहिजे. आजचं प्रायोगिक नाटक हे प्रायोगिक आणि कमर्शियल ह्याच्यामध्ये पहिला फरक असायचा की म्हणजे व्यावसायिक नाटक म्हणजे जास्त खर्च असलेलं नाटक आणि प्रायोगिक नाटक म्हणजे 2 मुड्यांचं नाटक. आता तो फरक गेलेला आहे. आता व्यावसायिक नाटक हे प्रायोगिक नाटक हे तितकंच चमकणारं असतं, चमकेश असतं, पॉलिश्ड असतं जितकं व्यावसायिक असतं. किंबहुना मला असं वाटतं की व्यावसायिक नाटकामध्ये स्टार असल्यामुळे त्यांना चमकेगिरीची गरज नसते, तेवढी प्रायोगिकला असते. आज तुम्ही एकांकिकांमध्ये बघा, ज्या प्रायोगिक लेवलला म्हणतो आपण गिमिक वापरतात. आजकालची मुलं एकांकिकांना 40 स्पॉट वापरतात. तिथे ते बजेट कुठून आणतात, काय आणतात त्याचं त्यांना माहिती. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं बॅलन्स केला पाहिजे. म्हणजे आपण नुसतंच आपल्याकडे चांगलं स्क्रिप्ट आहे, चांगलं दिग्दर्शन आहे, चांगलं अभिनय आहे तर चालणार नाही. पॅकेजिंगला महत्व हल्ली वाढलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही लोकांपर्यंत किती पोहोचताय, बरोबर. ऍडव्हर्टाईज तुम्ही कशी करताय तुमच्या प्रोडक्शनची, तुम्ही कशा प्रकारे त्याला सराउंडिंग त्याचं उभं करताय, हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हल्लीचं प्रायोगिक नाटक जे आहे ते टेक्निकली शार्प होत चाललंय आणि ते व्हावं. तर पैसा वगैरे सगळं चाललं, पैसा आला आणि दृष्टिकोन आला. केवळ नाटक हे आता फक्त रिहर्सल पुरती तालमीच्या हॉलमध्ये राहिलं नाहीये. तुम्हाला आता तुमच्या मागे एक भक्कम टीम असावी लागते जी तुमचं नाटकाचा प्रसार करते, बरोबर. तर ते असायलाच लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कितीही चांगलं थॉट प्रोसेस घ्या, पण तुम्हाला सध्या काय चालतंय, सध्या कुठल्या फ्रेम्स चालतायत, कुठून स्पॉट आला की तुमचं नाटक बघितलं जातं. हे म्हणजे पहिलं असं व्हायचं ना, आपल्याला रवींद्र लाखे बाबांनी शिकवलेलं आहे की लाईट्समनचं काम काय की तोंड दिसली पाहिजे, चेहरा. तर हल्ली चेहऱ्याबरोबर तुमचं काय म्हणतात त्याला बॅकलाईट महत्वाचं झालेलं आहे. त्या बॅकलाईट येणं रंग महत्वाचं झालेलं आहे. तर तर तुम्हाला शिकलं पाहिजे. त्याशिवाय तुम्हाला तुमचं नाटक हे प्रभावीपणे पोहोचवता येत नाही हल्ली, आणि ते बघितलं पण जात नाही असं मला वाटतं. आपण जेव्हा आर्थिक बाबींबद्दल थोडंफार जे काही बोललो, बरोबर, तर मला हे माहिती आहे की तुला यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप पण मिळाली होती. तर ती मला वाटतं केंद्र सरकारची असते ना, तर त्याबद्दल काय सांगशील? कारण आपल्याकडे अनेक असे कलाकार आहेत की ज्यांना कदाचित जर स्कॉलरशिप्स या मिळाल्या किंवा त्यासाठी कसं अप्लाय करायचं, ती काय प्रोसेस आहे ही जर कळली तर त्यांना फायदा होऊ शकतो. ती स्कॉलरशिप काय होती, काय स्वरूप होतं आणि त्याबद्दल खूप चांगला सांगशील?
भारत सरकार हे त्यांच्या कल्चरल मिनिस्ट्रीमधून बऱ्याच स्कॉलरशिप काढत असते. त्याच्यामध्ये सगळ्यात बेसिक स्कॉलरशिप ही यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप आहे, ओके. जी 25 वर्षाच्या आतल्या मुलांना मिळत असते. आणि ती फक्त थिएटर नाहीये, तर तर थिएटर, पेंटिंग, कोलाज, ओके, एनी गाणं, काइंड ऑफ एनी काइंड ऑफ आर्ट्स. त्याच्यामध्ये ते कोटे आहेत प्रत्येकाचे, की बाबा हम्म. 5% थिएटरला, 3% कोलाजला, वेगळे ओके वेगळे. ओके त्याचा इंटरव्ह्यू होतो बेसिकली. आता त्याचं रूप बदललंय. ओके. पूर्वी जेव्हा मी दिला होता इंटरव्ह्यू तेव्हा सेंटर्स त्याचे होते, म्हणजे मी जहांगीर आर्ट मध्ये इंटरव्ह्यू माझा दिला होता. ओके. आणि मग 2 राऊंड त्याचे दिले होते मी. एक हम्म. राऊंड हा लेखी झाला होता आणि एक राऊंड हा मुलाखती झाला होता. हम्म. पण आता त्यांचं सेंटर एकच आहे. आताची मुलं जी यंग आर्टिस्ट स्कॉलरशिप देतात ते दिल्लीलाच त्यांचा इंटरव्ह्यू होतो किंवा ते एक सेंटर हो. ठरवतात. ओके. आणि मग मुलांनी पूर्ण भारतभरातली मुलं जी आहेत ती तिकडे जातात. 25 मुलं निवडतात ते, भारत 25, 28, 30 अशी मुलं निवडतात आणि त्यांना बेसिकली स्कॉलरशिप मिळते. जेव्हा मला मिळाली होती तेव्हा ती 1.5 लाखाची स्कॉलरशिप होती. वा. आता वाढली असेल, मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही. हम्म. मला असं वाटतं आता 2.5-2 लाखापर्यंत पोहोचली असेल ती. अरे वा. एक चांगली गोष्ट अशी म्हणजे मला मिळाली तेव्हा सरकारने त्या स्कॉलरशिपचं काय केलं तुम्हीही विचारलं नाही, त्याची बिलं हम्म. मागितली नाही. ओ. कम्प्लिटली तुम्ही ते तुमच्या नाटकाच्या वेळासाठी तुम्ही वापरा. हे वा, मला वा, खूप वा. चांगलं इनिशिएटिव्ह वाटलं. अप्रतिम. प्रोडक्शन ग्रांट नावाची एक स्कॉलरशिप आहे, की समजा तुमच्या जर संस्थेला एक 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तुम्ही 5 अच्छा. वर्ष हे तुम्ही चांगले ऍक्टिव्ह आहात, हा. तुम्हाला काही अवॉर्ड्स आहेत किंवा तुमचं रिकमेंडेशन तितकं चांगलं आहे, अच्छा. बहुत लोकांनी बघितलेलं आहे, हम्म. तर तुम्हाला प्रोडक्शन कॉस्ट मिळते, ग्रांट मिळते. म्हणजे समजा तुम्ही जर मोठं नाटक करताय, एक्झाम्पल बादल सरकारांचं तुम्ही साई रात करताय हम्म. किंवा तुम्ही मोठं काहीतरी करताय ज्याला तुम्हाला सेट हवाय, मेकअप हम्म. हवाय, तर तुम्हाला खर्च येतो. हा एक्झॅक्टली, तर तुम्हाला 10 लाखापर्यंतची ग्रांट सरकार देत असतं. सॅलरी ग्रांट नावाचा एक प्रकार आहे, सॅलरी सॅलरी ग्रांट, की Okay. तो जर तुमची संस्था पुन्हा त्यांचे क्रायटेरिया आहे, 10 वर्ष criteria. सलग तुम्ही काम करता आहात, चांगलं रिकमेंडेशन तुम्हाला आहे, अवॉर्ड्स आहेत किंवा तुमच्याकडे पेपर कटिंग्स आहेत, तर तुमच्या प्रोडक्शन मध्ये जितकी मुलं काम करतायत, मग ते 20 असू दे 30, त्यांना सरकार 5 ते 10 वर्ष पगार देतं. वा. सॅलरी ग्रांट त्याला म्हणतात. हम्म. तर अशा खूप खूप ऑफर सरकारने योजना केलेली असतात. आहे. मला वाटतं तुला आठवत असेल तर मितीचारला जेव्हा दर्शनला जेव्हा आपण सलग 1 वर्ष आपण सलग. सगळे अवॉर्ड जिंकले होते, राज्यनाट्य हो. म्हणा, विलासराव फाउंडेशन किंवा झी झी. मटा, तेव्हा मितीचारला 1 वर्षाकरता महाराष्ट्र सरकारची 1 लाखाची स्कॉलरशिप बरोबर. मिळाली होती. हो, कारण आणि सलग आपले performances बरोबर बरोबर 2005 ला 1 लाख ही अमाऊंट फार मोठी होती. ती मोठीच. कदाचित आज छोटी वाटेल, पण तेव्हा ती नाही, 20 प्रश्नच वर्षाच्या नाही. पलीकडे फार मोठी होती. बऱ्याच इंटरनॅशनल स्कॉलरशिप पण आहे, फेलोशिप पण आहेत. तर तुम्ही मोहित टाकळकर कधी नाव ऐकलंय का? हो हो. आयर्लंड जाऊन आला तो फेलोशिपच्या वा. याच्यावरती. आणि अशा खूप फेलोशिप आहेत जे मुलांनी बघितलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि जर तुम्हाला जर एक पॅशनने जायचंय नाटकाच्या थ्रू, आणि आता तर युग गेलं की 8 तास नोकरी करा आणि मग नाटक करा, आता तसं राहिले नाही. तुम्हाला आता 24 तासच ऍक्टिव्ह व्हावं लागतं, कारण ती विंडो कमी झाली आहे बेसिकली. त्यामुळे तुम्हाला पॅशनेटली काम करावं लागतं. तर पॅशनेटली काम करणाऱ्या मुलांनी मला असं वाटतं की ह्या स्कॉलरशिपचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे, माहित असलं पाहिजे. मिळवून नाही मिळवून पण तुम्ही प्रयत्न त्या दृष्टीने केले पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर. आतापर्यंत ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आपण बघितल्या की हा. कॉलेज आणि मितीचार या दोन्ही मधून सुरू होत्या, बरोबर. तर बरं चाललं होतं की सगळं. मग एम्पिरिकल ही संस्था स्थापन करायची असं कुठे मध्येच खूळ डोक्यात आलं की माझी संस्था मी सुरू करतो? बरोबर बरोबर. असं काही म्हणजे काही असं ठरवून असं काही नव्हतं, पण स्वतःचं काहीतरी असावं किंवा स्वतःचं काहीतरी सुरू करावं असं एक मनामध्ये होतं. आणि बेसिकली आमच्याकडे चांगली टीम होती. म्हणजे बिर्ला कॉलेजमधून जेव्हा बाहेर पडलो आम्ही तेव्हा अशी एक टीम होती की आम्ही बरंच काम करू शकलो असतो किंवा शकणार होतो. तर त्याच्यामुळे स्वतःचं काहीतरी असावं म्हणून एम्पेरिकल आहे असं मी तिच्या एम्पिरिकल काय, एम्पिरिकलचा अर्थ काय? एम्पेरिकलचा काय विचार करून अर्थ बरोबर. नावात काय हो, Empirical, yeah. एम्पेरिकल हा शब्द एक्सपिरियन्स आणि प्रोसेस या दोघांचं जेव्हा मिलन होतं तेव्हा तो म्हणजे कृती करून आलेला एक्सपिरियन्स इट्स एम्पेरिकल असं होतं. एम्पेरिकल हा केमिस्ट्रीचा मधला शब्द आहे आपण जर बघायला गेलं तर. आणि युरोपियन जी ऍक्टिव्हिटी आपण बघितली आपण की युरोपियन लोकांनी हळूहळू 16व्या शतकामध्ये केवळ थिअरीला नाकारलं आणि मग जसं डेमोक्रेसी आलं त्यांच्याकडे
तसं त्यांनी प्रोसेसवर जास्त भर दिला. मग त्यांनी प्रोसेस आणि थिअरी या दोघांचं मिळून इम्पेरिकल त्यांनी शब्द वापरायला सुरुवात केलं. ओके. मला असं वाटतं की नाटक करणं हे फक्त प्रोसेस नाहीये, तर ते एक्सपिरियन्स पण आहे. जितकी थिअरी महत्वाची आहे तेवढंच प्रॅक्टिकललाही महत्व आहे, आणि जितकं प्रॅक्टिकल आहे, मग नाटक हे 2 तासाचं असतं, पण तुम्हाला त्याकरता तुम्हाला 2 वर्ष वाचावं लागतं. तर त्याचं मिलन म्हणजेच एम्पेरिकल असं मला वाटतं. प्रायोगिकचं भविष्य काय आहे? मला असं वाटतं प्रायोगिकचं भविष्य, प्रायोगिक हे तुम्ही पैशामध्ये नाही मोजलं पाहिजे. जर तुम्ही त्याला प्रायोगिक म्हणताय, हे या जनरेशन मध्ये आहे का पण? नक्कीच आहे. तुम्ही त्यांना सांगाल ना की प्रायोगिक मधून काय मिळेल तुम्हाला, हे तुम्ही त्यांना पटवून द्याल तर ते करतील प्रायोगिक. एकांकिका मुलं करतातच की, पण त्यांनाही माहिती असतं की मला हे करताना कोणीतरी बघेल आणि मला काहीतरी ही स्टेप म्हणून वापरता येईल. त्याच्यामुळे तुम्ही त्याचं मोटिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह जर क्लिअर कराल तर नक्कीच त्याला भविष्य आहे, का नाहीये. म्हणजे आर्थिक बाजू जरी त्यामध्ये काही फारशी हा, सकारात्मक त्यांना नाही दिसली. मुलांना माहिती आहे की मला एकांकिकांमधून पैसे मिळणार नाही किंवा मला राजनाट्यामधून मला पैसे मिळणार नाही, पण त्यांना हे माहिती आहे की मला इथून काहीतरी वेगळं काहीतरी मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही जर त्यांना पटवून दिलं, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे उद्देश तुम्ही त्यांना जर माहिती करून दिले चांगल्या प्रकारे, तर मुलं करतील आणि बघायला पण प्रेक्षक येतील. मग नाटक करण्यासाठी अशी कुठली गोष्ट आहे की जी हवीच, असायलाच पाहिजे? नाटक करण्यासाठी म्हणजे 2 गोष्टी आहेत खरं तर. एक म्हणजे आवड, जी सगळ्यात बेसिक लेवलला म्हणू शकतो आपण, आणि थॉट प्रोसेस हवी. ही तर माझी अगदी ठळकपणे जेव्हा मला बुद्धी आली किंवा जेव्हा मी बोलायला लागलो, विचार करायला लागलो, तेव्हापासून थॉट प्रोसेस शिवाय तुम्ही नाटक नाही करू शकत. म्हणजे जरी समजा तुम्हाला विचार नाही करायचा आहे, काही वाचायचं नाहीये, काही लिहायचं नाहीये, तुम्हाला फक्त नाटक करायचं आहे, तरीही तुमची त्याबद्दलची प्रोसेस की मला फक्त नाटक करायचं किंवा मला चमकायचं आहे, ही पण एक प्रोसेस आहे, थॉट प्रोसेस आहे. तर तुमची ती तरी क्लिअर पाहिजे. किंवा मग मला फक्त अभ्यास करायचा आहे, रिसर्च करायचा आहे, मला प्रसिद्धीकडे बघायचं नाहीये, नाटक हा माझा ध्यास आहे, ही तरी प्रोसेस पाहिजे. थॉट प्रोसेस फार महत्वाची असं मला वाटतं. शिकवता आता SST कॉलेजमध्ये आपण जिथे शिकवतोय, बरोबर, तिथे ड्रामानॉमिक्स हा नाट्य विभाग पूर्णपणे तू सांभाळतो आहेस. सोबतीला बऱ्याचशा मुलांची टीम तू तयार केली आहेस. तो शून्यातून टीम तयार केलीस उल्हासनगर सारख्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांची. बरोबर. तर मुंबई, पुणे इथली मुलं जी नाटकात काम करतात, ज्यांच्यासोबत स्पर्धा तुम्ही लोक करता, त्या मुलांची मेंटॅलिटी आणि उल्हासनगर, कल्याण आणि आसपासच्या परिसरातल्या मुलांची नाटकाबद्दलची मेंटॅलिटी, बरोबर, यात तुला काही फरक जाणवतो? नक्कीच. मेंटॅलिटीपेक्षा आर्थिक स्तराचा फरक आहे फार मोठा, खूप मोठा फरक आहे, बेसिक आहे. कारण आपल्याकडे शिकणारी मुलं, म्हणजे उल्हासनगरच्या कॉलेजमध्ये शिकणारी मुलं ही सगळी पार्ट टाइम जॉब करून शिकणारी मुलं आहेत, बरेचशी मुलं. तर त्याच्यामुळे त्यांचं नाटक करण्याचा स्पॅन फार कमी आहे, किंवा त्यांना हे माहिती आहे की मला ग्रॅज्युएशन नंतर मला जॉब करायचा आहे. मग तो डिमार्टमध्ये का असेना, किंवा तो म्हणजे आता ज्या ऑरकुट आणि या सगळ्या ज्या कंपनीज आहेत वगैरे सगळ्या, तर त्याच्यामध्ये का असेना, पण तो मला जॉब करायचा आहे, मिंत्रा वगैरे सगळ्या कंपन्या. त्याच्यामुळे काय होतं की त्यांना नाटक करण्याचा स्पॅन कमी मिळतो. म्हणजे ते FY ला जरी आपल्या ड्रामानॉमी किंवा नाटकामध्ये आले, ते FY SY शिकले, आणि जेव्हा त्यांना TY ला वाटलं की मी आता करू शकतो, पण TY ला जॉब करावा लागतो. कारण कॉम्पिटिशन एवढी आहे ना की तुम्हाला 1 वर्षात तुम्हाला काही काम नाही मिळू शकत, आणि जरी तुम्हाला ते मिळालं तरी तुम्हाला ते काम बोल्ड करायला 5-6 वर्ष लागतात. तर मला असं वाटतं की आपल्या मुलांना उल्हासनगर ते मुंबई हा प्रवास करायला 3 वर्ष लागतात, आणि त्यात त्यांचं ग्रॅज्युएशन होतं. आणि तू जर एक रिसर्च करशील तर आपल्याकडच्या मुलांचं लग्नाचं वय आणि मुंबईच्या ठिकाणी मुलांच्या लग्नाचं वय याच्यामध्ये 5-6 वर्षांचं फरक आहे. म्हणजे आपल्याकडच्या मुली, म्हणजे उल्हासनगर किंवा या सगळ्या कल्याणातल्या ह्या, समजा ह्या मुलींचं 22व्या वर्षातच सगळं बघितलं जातं, आणि ते वय तिकडे एक्सटेंड होतं. तर त्याच्यामुळे ती विंडो फार कमी आहे, आणि मग ती विंडो कमी असल्यामुळे मुलांचा त्यावर थेट परिणाम कॉन्फिडन्स वरती होतो. बरोबर. जसं आता तू राज्यशास्त्र हा विषय शिकवतोस, बरोबर, म्हणजे राज्याचं शास्त्र, म्हणजे आपल्या दोघांचाही हा कॉमन सब्जेक्ट आहे, शिकवण्याचा आणि शिकण्याचा सुद्धा. बरोबर. तर आपल्या डोक्यात आहे ना, राज्य या संकल्पनेबद्दल काहीतरी असतं, राजकारण या संदर्भात आपल्या डोक्यात काहीतरी असतं. बरोबर. तर तुझ्या लिखाणामध्ये किंवा तुझ्या दिग्दर्शनामध्ये काही वेळेला हे रिफ्लेक्ट होतं का? म्हणजे तुझा स्टँड तू घेतोस? काही वेळा कशाला, सगळ्या वेळ झालं पाहिजे. मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या विचार जर दाबले तर तुम्ही लेखक कसले. बरोबर की नाही, तुम्ही जगातल्या सगळ्या ग्रेट लेखकांची पुस्तकं काढा किंवा त्यांचे विचार काढा, हे सगळे विचार विद्रोही आहेत.
बरोबर. म्हणजे तुम्ही कुठलंही एक मोठं नाव घ्या, चारवाक घ्या किंवा तुम्ही तेंडुलकर घ्या, अगदीच. श्रीराम लागू घ्या, हम्म. नसरुद्दीन शाह घ्या, कुठलेही सॅम्युएल बेकेट घ्या, कार्ल मार्क्स घ्या, कुठलेही घ्या, हे सगळे त्या त्या प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरुद्धच बोललेले आहेत. बरोबर. अरिस्टॉटल घ्या, पण शेक्सपियर त्या घ्या, त्या वेळेला त्यांनाही काहीतरी स्ट्रगल, काहीतरी म्हणजे बराच स्ट्रगल तो करावाच लागला. लागतो, तो बरोबर. करावाच आता लागतो. आपण त्यांना एस्टॅब्लिश्ड म्हणतो, बरोबर आहे. आता आपण बरोबर त्यांचा आहे. अभ्यास करतो, पण त्यावेळेला त्यांचा अभ्यास वगैरे हे सगळं काही अजिबातच नव्हतंच, डोक्यात काहीच नव्हतं. शिक्षा नव्हतं. झाल्या त्या लोकांना. बरोबर, तसं बघायला गेलं तर. एक्झॅक्टली. तर तुला कधी अशा शिक्षा होतात का? शिक्षा होतात याच की नाटक बंद पडतं तेच मला विचारायचं आहे. किंवा एखाद्या स्क्रिप्टला सेन्सरशिप 10 पानांच्या स्क्रिप्टला 8 पानं कट करून देतं. ओह, मग याहून शिक्षा काय असेल? आता बरोबर. एखादी थॉट प्रोसेस यायला आणि मग ती पानावरती उतरवायला आणि ती म्हणजे पाठवेपर्यंत साधारणतः 5-6 महिन्यांची ती बरोबर आहे, मेहनत असते. process आहे ती आहे. थॉट प्रोसेस कधी आली आपण सांगू पण शकत नाही. हो, ती तर हो. कधीतरी नेणिवेत आलेली असते. हम्म. तर त्याच्यामुळे मग ती तयारी, जसं म्हटलं मी, डिवोशन तुमचं पाहिजे. हो, हो. तुम्ही गृहीत धरू शकत नाही. त्यामुळे मग तसे शिक्षा या मिळत असतात. मग कधी तुला असं नाही वाटलं का की हे स्टँड घेणं ते सोडून द्यावं आणि जे प्रवाहात चालू आहे तेच का नाही मी तो करायचं? सांगितलं मगाशी, माझा स्टँड तेव्हाच ठरला होता की हम्म. मला प्रोसेसमध्ये मजा येते, प्रोफेशनल. पण मग असं कधी नाही वाटत का की अरे म्हणजे आपण काहीतरी, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ना आपल्याकडे. बरोबर मग बरोबर. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असताना मला जे म्हणायचं ते तर मला मांडता येत नाहीये, किंवा मी मांडलं तर त्यावर ऑब्जेक्शन येत आहे किंवा डावललं जात आहे, तर मग एक वेळ येते ना की तर मला नाही बोलायचं याच्यावर, किंवा बरेच जण सुचवतात सुद्धा की जे बरोबर. प्रवाहात आहे ते का बरोबर. नाही करायचं. तर तसं कधी नाही वाटलं का? काय माहिती का, पण अजूनपर्यंत तरी नाही वाटलं. Okay. पुढे मला माहित नाही, पण जोपर्यंत मी नाटक करतोय आणि जोपर्यंत मी शिकवतोय, जोपर्यंत नाटक करेन मी, तोपर्यंत ते बदलणार नाही असं मला वाटतं. कारण ते तेव्हाच बदलेल जेव्हा त्याच्या मधून मला काहीतरी हवं असेल आणि काहीतरी काय म्हणतात त्याला, भौतिक स्वरूपात काहीतरी हवं असेल. तर सध्या भौतिक काही नको आहे, त्याच्यामुळे सध्या तरी ते कॉम्प्रोमाइज मला पुढच्या 10 वर्षात दिसत नाहीये. आता या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जेव्हा तू एकांकिका किंवा नाटक हे सगळं काही करत असतोस, मग एम्पेरिकल सुरुवात जी मला वाटतं खूप आधी झाली ना, बऱ्यापैकी वर्ष एम्पेरिकल सोबत तू काम करतो आहेस, एम्पेरिकल मध्ये बरेचसे प्रयोग केलेले आहेत. बरोबर. तर एम्पेरिकलचा प्रवास काय सांगशील? एम्पेरिकलचं मी सांगितलं की काहीतरी वेगळं करायचं होतं आणि म्हणतात ना की ठासून वेगळं करायचं आहे, ठरवून वेगळं करायचं आहे, म्हणून एम्पेरिकलची निर्मिती झालेली आहे. नावातच आपण मगाशी सांगितलं की ते नाव शोधण्यामधूनच तो शोध झालेला आहे. आपण जे एम्पेरिकलची नाटकं बघितली आजपर्यंत, तर फार आग्रा बाजार हे पहिलंच नाटक 32 पात्रांचं, म्हणजे संस्था सुरू केली आहे आपण 7-8 लोकांना मिळून आणि 32 लोकांचं नाटक करायचं आहे, ही कल्पना. आणि मग त्यात हबीब तनवीरांचं नाटक. मग आम्ही MP ला जाऊन त्यांच्या मुलीला भेटून ती त्याची परमिशन आणली, तिकडचे ऍक्टर लोकांना भेटले, त्यांनी काम केलं होतं आग्रा बाजारमध्ये. सेकंड आमचं बिर्याणी हे नाटक, परत विद्रोही नाटक शिल्पा कांबळे यांचं. मला चांगलं आठवतं की जेव्हा ते नाट्य वाचनाला ते नाटक आलं होतं तेव्हा सांगितलं होतं प्रेक्षकांनी की हे नाटक नाहीये, हे नाटकच नाहीये. आणि ते वाचनामध्ये इतकं मला आवडलं होतं की राज्य नाट्याला त्यांना फोन केला की आम्हाला नाटक करायचं आहे, आणि ते म्हटले की पण ह्या नाटकाला नाटक नाही हा टॅग मिळालाय. तर परत मी आभार मानेन रवींद्र लाखे आमच्या गुरूंचे की त्याने ते नाटक मला मिळवून दिलं, आणि ते नाटक आम्ही इतकं चांगलं पेललं असं मला वाटतं की तर राज्य नाट्याचं अवॉर्ड आहे, झीचं नामांकन त्या नाटकाला आहेत. त्याच्यामुळे एम्पेरिकलची झहरीली हवा हे नाटक असेल किंवा मग रुद्र हे नाटक असेल, ट्रान्सलेटेड नाटक आहे युरोपियन, तर नेहमी एम्पेरिकलची जी चॉईसेस आहेत नाटकांची किंवा एकांकिकांची हे फार वेगळे आहेत. कालपुरुष आम्ही नाटक केलं होतं. ते नाटक पुन्हा ट्रान्सलेटेड नाटक आहे की एक माणूस आहे तो 1000 वर्ष जगलेला आहे आणि मग त्याने गौतम बुद्धांपासून ते अगदी ख्रिस्तांपर्यंतचा प्रवास बघितलेला आहे, धर्म बनताना बनलेला आहे, धर्म बदलताना त्याने बघितलेले आहेत, आणि तो जेव्हा चर्चा करेल तेव्हा चर्चा कशा होतील. तर मला असं वाटतं एम्पेरिकलच्या प्रवासामध्ये प्रोडक्शन जेव्हा एम्पेरिकलचा इतिहास निघेल तेव्हा एम्पेरिकलचे अवॉर्ड न मोजता, शो न मोजता एम्पेरिकलने काय काय केलेलं आहे, किती हिंमती केलेल्या आहेत, हे मला वाटतं मोजणं फार महत्वाचं आहे. आणि मला खूप अभिमान वाटतो कधी कधी या गोष्टींचा. ते माझं आहे म्हणून नाहीये, पण खरंच आम्ही ते करू शकलो
इतके प्रयोग आम्ही करू शकलो न थकता. काही काही नाटकात तर अगदी 2 प्रयोग होऊन बंद पडली ओके. किंवा रिहर्सल 2 वर्ष आणि प्रयोग 2 असेही नाटकं काही बंद हो. पडली. पण आम्ही ते न थकता आणि न रिझल्टच्या अपेक्षा करता आजही तग धरून आहोत थॉट प्रोसेसला. मला वाटतं एम्पिरिकलचं यश यात मोजलं पाहिजे. बऱ्यापैकी आपण राजकारण किंवा नाटक वगैरे या सगळ्याबद्दल बोललो. भरपूर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे नाटकाशी रिलेटेड बरंच काही बरोबर तू केलंयस, म्हणजे लेखन, दिग्दर्शन, अभिनय वगैरे. बरोबर. आईला गाता गळा होता ना, येस. बरोबर, आणि तो गळा तुझ्याकडे आलेला आहे. हो नक्कीच. त्यामुळे मला वाटतं भजन, कीर्तन या सगळ्या गोष्टी हो त्यांचंही बाळकडू तुझ्याकडे आहे. नक्कीच. तर जो हा गाता गळा आहे त्याची एक झलक पाहायला आम्हाला आवडेल. बाप रे. आणि आज मला वाटतं सूर लागलाय. तूच सुचव एखादं गाणं तुला कुठलं अरे, आवडेल. गझल इतक्या छान छान तुला येतात. आणि अच्छा, गझल म्हणण्यापेक्षा choice तुझा आहे. एक स्वानंद किरकिरे यांचं ओली चिरैया ओ, याचं एक गाणं मला खूप आवडत होते. मला वाटतं आमिर खानचा शो, आमिर खानचा शो होता. येस 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 येस. त्यातलं एक गाणं मी सकाळीच ते ऐकत होतो. हो. त्याच्यामुळे ते बसलंय. गेलंय, त्याच्यामुळे हा. प्रयत्न करतो. नक्की नक्की प्रयत्न असतात. काय तुम्ही पण. ओरी चिरैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे, अंगियारा है जलना और लहू से सजा, किरणों के तिनके अंबर से चुनके अंगना में फिर आ जा रे, हमने तुझ पे हजारों सितम है किए, हमने दुनिया भर के जुल्म किए, हमने सोचा नहीं जो तू उड़ जाएगी, ये जमीन तेरे बिन सूनी रह जाएगी, किस पे दम पे सजेगा मेरा अंगना, ओरी चिड़ैया नन्ही सी चिड़िया अंगना में फिर आ जा रे, अंगना में फिर आ जा रे. लिरिक्स आणि माझं कधीच जुळलं नाही. खूपच छान. थँक्यू. आणि इतरही गाणी खूप छान गातोस. तसंच आजचंही हे गाणं खूप छान सुरात आणि तालात झालेलं आहे. अप्रतिमच झालेलं आहे. मस्त एकदम. थँक्यू. आता थोडस आपण लाईट मोडवर येऊयात. नक्कीच. एक पटपट तुला प्रश्न विचारेन आणि त्याची तू पटपट उत्तर देशील. ठीक आहे. दिग्दर्शन की लेखन? लेखन. नाटक करणाऱ्याने प्रत्येकाने लेखन केलं पाहिजे. मी फार बावळटपणा केला उशिरा तुझ्या आता 2-3 वर्ष झाली. मला असं त्याच्यामुळे मला असं वाटतं की नाटक करणाऱ्याने सगळ्यात पहिल्यांदा लेखन केलं पाहिजे. ओके. त्यामुळे दिग्दर्शन आणि लेखनामधलं लेखन नक्कीच लेखन. मोडा की पूर्ण सेट? पूर्ण सेट. अरे म्हणजे मोड्यावर इतकी वर्ष नाटक केलेलं माणूस म्हणजे पूर्ण सेट. अफेअर की प्रेम तर प्रेम ना. बरोबर. मोड्याची अफेअर आहेच. म्हणजे जेव्हा जेव्हा मोड्याची आठवण येते तेव्हा मी लाचतोच. पण प्रेम हे फ्लेक्झिबल असलं पाहिजे. प्रेम हे बदलत असलं पाहिजे. त्यामुळे सध्याचा रंगभूमीची गरज आणि प्रेम हा सेटच आहे. तर प्रेमावर आपण एक वेगळा पॉडकास्ट करूया. तुझ्या प्रेमामध्ये मोडा मला वाटतं असणारच आहे. येस. मोड्याची अफेअर आहे. तू म्हणजे आज आम्ही चांगली सेट पूर्ण उभा करतो पण त्या सेटमध्ये मोडा असतोच. तेच मी म्हटलं. मी पाहिलंय म्हणून मी सांगते. अगदी राजमहल जरी आम्ही उभा केला तरी कुठेतरी मोड्याला जागा असेलच. बरोबर. नाटक एक अभ्यास आहे की करिअर? अभ्यास आहे. नाटक हे अभ्यासच आहे. नाटक मला असं वाटतं की माणूस नाटक नाही करू शकत. नाटक करायला तुम्हाला थॉट प्रोसेस लागते, वाचन लागतं, मेहनत लागते आणि शोध घेण्याचा जो पेशन्स असतो तो लागतो. त्यामुळे नाटक ही प्रक्रिया आहे. बेसिकली नाटक हा शोध आहे, नाटक हा अभ्यास आहे. शिकवणं की दिग्दर्शन? दिग्दर्शन. अरे वा. हा प्रश्नच नाहीये. कारण दिग्दर्शन करणं शिकवणंच आहे. आणि म्हणजे मला जो कोणी विचारलं की तुझा थेट प्रश्न असला पाहिजे होता की टीचिंग की नाटक, तर नाटक.
कधीही. ऑलवेज अ परफॉर्मर. येस 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 ते शिक्षण क्षेत्रातही आपण परफॉर्मन्स आयुष्याच्या कधीही प्राईमला किंवा पहिलं प्रेफरन्स नाटकच आहे. ओके. येस अगदी. मग पैसा की प्रसिद्धी? पैसा. हे कारण बदललेलं मत आहे की बदललेलं मत नाहीये. प्रसिद्धी ही व्याख्या बदलू शकते प्रसिद्धीची. म्हणजे आज प्रसिद्ध आहे ते उद्या असेल असं नाहीये. बरोबर. आपण खूप स्क्रिप्टला किंवा खूप लेखकांना जे त्या काळी पर्टिक्युलर काळात प्रसिद्ध होते पण ते आज नाहीये नाहीयेत. हा. आपण बघतो. किंवा अशी उदाहरणं आहेत की आपल्या जे गेट वाटायचे आज वाटत नाहीये. बरोबर. तर त्याच्यामुळे पैसा हा ऑप्शन म्हणजे फारच दुय्यम ऑप्शन आहे. पण पैसा प्रसिद्धी हे दोन ऑप्शन दिल्यामुळे मग पैसा. ओके. कारण ते वापरू शकतो नाटकाला आपण ना आणि चांगले प्रयोग करू शकतो. बरोबर आहे. तुला काय वाटतं की काळानुसार मतं बदलतात की नाही? बदलली पाहिजेत नक्कीच. तुझी बदलली का? हो, खूप खूप बदलली. माझं आजचं दिग्दर्शन आणि जे मी 5 वर्षापूर्वी करायचो ते दिग्दर्शन बदललेलं आहे. ओके. म्हणजे त्या दिग्दर्शनामधला जो अट्टहास जो होता तो आता कमी झाला. वयाचा पण भाग असू शकतो यात असं काही नाही. वय मी तेच विचार होते. वयाचाही भाग. वयाचा भाग आहे की अनुभवाचा? हा आय डोंट नो. तितका मोठा नाही की मी अजून ते डिफाईन करू शकेन. पण ते बदललं पाहिजे आणि ते तू वयला बदललं. पोहतोयस अनुभव तितका मोठा नाही म्हणून. वयावरती वेगळा पॉडकास्ट. बापरे. नक्कीच नक्कीच. येस. मग आता एक सरळ साधा सोपा प्रश्न. हा. तुझी सक्सेसची परिभाषा काय? मला असं वाटतं की सक्सेस हे कंटिन्युटी मध्ये आहे. तुम्ही एखादी गोष्ट ही जितकं वेळ तग धरू शकताय ते तुम्ही सक्सेस आहात. समजा आता मी आज प्रसिद्ध आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, पण 3 वर्षाने माझ्याकडे काम नाहीये, तर ती प्रसिद्धी कामाची नाहीये. तुमच्याकडे पैसा नाहीये, तुम्हाला कोणी ओळखत नाहीये, पण तुम्ही तुमचं काम 20 वर्ष करताय. ओके. कंटिन्युटी. त्याच्यामुळे मला वाटतं की तुम्ही तुमचं काम किती सलगपणे करताय, सलगता ही सक्सेस आहे असं मला वाटतं. मग तू सक्सेसफुल आहेस का? नाही. म्हणजे नाही. कारण जे काम मला करायचं होतं किंवा जे काम मला करायचं आहे त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइजेस खूप केलेत मी. घरच्या परिस्थितीमुळे असेल, अर्थकारणामुळे असेल किंवा मग मुलांच्या भेटीवरती अवेलेबिलिटी असेल, त्याच्यामुळे मध्ये मध्ये ब्रेक्स फार पडले. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की आता ज्या प्रकारे मी ऍक्टिव्ह आहे तो मागच्या 8 वर्षामध्ये नव्हता. ओके. हा जर स्पीड तेव्हा पण लागला असता तर कदाचित आज हा पॉडकास्ट वेगळा असता. ओके. हा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आय एम नॉट सक्सेस दॅट मच हे मला वाटतं. ओके ओके ओके. पण म्हणजे असं म्हणता येईल की तुझा सक्सेसचा जो प्रवास आहे, तुझ्या डेफिनेशन मधलं जे सक्सेस आहे त्याचा प्रवास आता सुरू झालाय. कदाचित कंटिन्युटी राहील ना आता? होप सो. ह्या पॉडकास्टमुळे कदाचित फरक पडावा. ओह. सक्सेस ची डेफिनेशन जर आपण नावात गृहीत धरली येस तर येस. मग नावात काय? नावात गती आहे, नावात ओळख आहे आणि नावात कंटिन्युटी आहे. ती फार महत्वाची आहे मला असं वाटतं. म्हणजे नाव तुम्हाला काय देतं, तर नाव तुम्हाला तुमचं काम करण्याची उमेद देतं किंवा नाव तुमचं काम चालू राहिल्याची हमी देतं असं मला वाटतं. म्हणजे नावात बरंच काही आहे. म्हणजे आता मी स्वतःचं गुण गाणार नाही, पण राज्यनाट्यला आमची संस्था कितीही नवीन असेल, ते राज्यनाट्यला जी काही मोजकी नाटकं हाऊसफुल होतात त्याच्यामध्ये इम्पेरिकल नाटक हाऊसफुल होतं. वा. आणि मला असं वाटतं हे आमच्या नावाची पावती नाहीये, तर ही आमच्या कंटिन्युटीची पावती आहे की आम्ही काहीतरी वेगळं देऊ हे लोकांना माहिती आहे. त्यामुळे अक्षरशः जे लोक हमखास शिवाय घालतील असेही लोक अंधारामध्ये गपचूप नाटक बघत असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ती आमच्या कामाची पावती आहे. तर म्हणजे मला असं वाटतं की कंटिन्युटी मध्ये प्रसिद्धी आहे आणि प्रसिद्धीमध्ये नाव आहे, मुळात गती यश आहे. येस बरोबर ना? येस. बरं, मग जर नावात हे सगळं आहे बरोबर आहे. तर मग नावात काय आहे? या पॉडकास्ट मध्ये आल्यानंतर, या पॉडकास्ट मध्ये बोलल्यानंतर तुला काय वाटलं, कसं वाटलं? मला ही आयडिया जाम आवडली. म्हणजे मी तुम्हाला असे खूप नावं सांगू शकतो की ज्यांनी NSD पास आउट केलेलं आहे, पण जे बँकेत काम करून निवृत्त झालेले आहेत. NSD मधून प्रत्येक वर्षी मला वाटतं की 30-35 लोक, 50 लोक पास आउट होतात. ओके. सायमल्टेनियस लयत कलामधून पण होतात, युनिव्हर्सिटी मधून पण होतात. प्रत्येक विद्यापीठामध्ये शाखा आहेत. पण त्यातली किती लोक आपल्याला दिसतात पडद्यावरती? नाही दिसत. काही लोक पडद्यावरती. बरेचसे लोक ते शिक्षण घेऊनही कॉम्प्रोमाइजेस करून कुठं ना कुठं तरी काम करत आहेत.
किंवा असे किती तुम्हाला मी ऍक्टर सांगू की जे खूप उंचीपर्यंत गेलेत इनिशियल लेवलला, त्यांच्या हम्म. पहिल्या लेवलला, नंतर त्यांनी तेच फील्ड सोडून त्यांना काहीतरी करावं लागलंय. बरोबर. मग अशा लोकांचं काय करायचं? हम्म. तर अशा लोकांचं नावात काय ते करता येईल आपल्याला. त्यामुळे मला असं वाटतं की त्या सगळ्या अतृप्त आत्म्यांसाठी फार मोठा व्यासपीठ तुम्ही निर्माण. कारण आपण नाकारू करताय. शकत नाही की नावामध्ये काहीतरी एक वलय आहे, बरोबर. आणि नावात काय ह्याची व्याख्या परिभाषा प्रत्येकाची वेगळी असू शकते. वेगळे असणार. त्याच्यामुळे ही परिभाषा तुम्हाला त्याच्याकडूनच मिळेल की ज्यांना ते करता येत नाही. हो, म्हणूनच अशा अनेक लोकांशी बोलण्याचा आमचा प्रयत्न आहे की येस. त्यामुळे डेफिनेटली ही खूप सुंदर, ज्याच्या डोक्यातून ही आयडिया आली असेल त्याला खरंच खूप सॅल्यूट. तर असा प्रसिद्धी, नाव, काम याबद्दल वेगवेगळ्या प्रकारचा थॉट प्रोसेस प्रत्येकाचा असू शकतो. आणि असंच खूप काही काम केलेले ज्यांचं नाव आपल्यापर्यंत अजून पोहोचलेलं नाहीये, मात्र त्यांचा थॉट प्रोसेस आपल्यापर्यंत नक्कीच आपण पोहोचवू शकतो या पॉडकास्टमधून. तर पुन्हा भेटूयात नावात काय आहे या पॉडकास्टमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद सुदर्शन. ओके, थँक्यू. नावात कायचा हा एपिसोड पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या दर्जेदार कंटेंटसाठी आम्हाला नक्की फॉलो करा. आणि हो, लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं मराठी युट्यूब चॅनल 14 खडी. आपली स्टाईल, आपली भाषा.